हा आजचा दुसरा दिवस उपोषणकर्त्यांचा. पिंपरी गावातील सर्व जवळपास एकूण क्षेत्रापैकी 25% क्षेत्र हे बाधित आहे. 25% लोकांना रस्ताच नाही. जवळपास 1000 शेतकऱ्याला रस्ता नाही. मग या 1000च्या शेतकऱ्याच्या मुख्य प्रतिनिधी आमचे हनुमंत माने आणि संबंधित सर्व पीडित शेतकरी उपोषणाला बसलीत. या उपोषणकर्त्याची जर प्रशासनानं दखल नाही घेतली किंवा या उपोषणकर्त्याला संबंधित हनुमंत माने आणि संबंधित शेतकऱ्याला जर काही आरोग्याची हानी झाली, ते सर्वस्वी जबाबदार हा प्रशासन असेल. ह्याच्यामुळे प्रशासन जबाबदार असेल, कारण आम्ही जवळपास 40 वर्षाचा लढा आहे. 2 वर्षापासून 10 वर्षापासून आम्ही प्रशासनाला आम्ही लेखी निवेदन देतात, तरीही प्रशासनाने कुठलीही आणि जशी दखल घ्यायची पाहिजे ज्या पद्धतीने ती घेतलेली नाही. कारण आमची रास्त मागणी, कायद्याला धरून मागणी, न्यायाला धरून मागणी ही सरळ आम्ही सांगितलेली की पवने रस्ता शेतकऱ्यांची खुला करून द्यावा. तो सरळ शासनाच्या नकाशाप्रमाणे, आम्ही काही वेगळी मागणी करीत नाही, नकाशाप्रमाणेच जिथं असेल तिथं असं की सगळे संबंधित त्या पवने रस्त्याच्या संबंधित शेतकरी सुद्धा म्हणतात की नकाशाप्रमाणे रस्ता त्यांना काढून द्यावा. असं कुणाचा विरोध नाही तिथं. की गावातले सरपंच, आजी माझी जे सगळे परिस्थिती जे संबंधित लोक आहेत त्यांची सुद्धा मागणी आहे की या लोकांना संबंधित नकाशाप्रमाणे रस्ता खुला करून द्यावा. फक्त इथं अडलंय काही प्रशासन येत नाही. प्रशासनाने या संबंधित नकाशाच्या खुला करून देण्यात याव्यात ही आमची सर्व संबंधित शेतकऱ्याची मागणी. ओके.